31 डिसेंबर म्हटलं की जिथं नववर्षाच्या स्वागतासाठी इतर अनेक लोक मौज मजा मस्ती पार्टी करण्यात मशगूल असतात, तिथं सोलापुरातील विधवा घटस्फोटा एकल महिलांच्या मदतीसाठी असलेल्या WOW संस्थेनं मात्र आजची रात्र आणि नवीन वर्षाचे स्वागत एका अनोख्या आणि कौतुकास्पद पद्धतीनं साजरे केले. वर्ल्ड ऑफ ह्युमन अर्थात WOW या संस्थेच्या संस्थापिका विद्या लोळगे यांच्या संकल्पनेतून आज सोलापुरातील रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत जे गरीब, गरजू, अपंग, अनाथ लोक कुडकुडत उघड्यावर फुटपाथवर झोपतात, त्यांच्यासाठी उबदार असे ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आले. रात्रीचे 12 वाजता संस्थेच्या महिला प्रमुख विद्याताई यांच्यासोबत सदस्य शोभा गायकवाड, मार्था सादे, मीना जाधव, स्वाती मुकणार, लक्ष्मी माणे, गीता मुळे, सावित्री शिवशरण, शारदा मसुती या सगळ्यांनी त्यांचे मदतनीस सोबत सिद्धेश्वर मंदिर परिसरात उघड्यावर कुडकुडत झोपलेले नागरिक यांच्या अंगावर उबदार ब्लँकेट टाकून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावत गोरगरजूंना चादररूपी मायेची ऊब देण्याचा प्रयत्न करत त्यांचं नवीन वर्षाची सुरुवात देखील थंडीपासून मुक्त करण्याचा सामाजिक प्रयत्न केला. या अनोख्या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तात्या भोसले, CA बिराजदार, महिला गोरे, मिलिंद गोरे, अद्वैत कुलकर्णी यांचं सहकार्य लाभले. आज 2025 सालचा शेवटचा दिवस आहे आणि वाव संघटनेच्या वतीने सोलापूर येथे आम्ही जेवढे पण रस्त्यावरती थंडीत कुडकुडत जे पण आपले भिक्षुक समाज बांधव झोपलेले असतात किंवा रस्त्यावरती शेकोटी करून बसलेले असतात आणि थंडीमध्ये कुडकुडत असतात, त्यांना आमच्या पूर्ण महिलांच्या वतीने आम्ही आज उबदार ब्लँकेट देऊन नवीन वर्षासाठी सुरुवात जी आहे ती उबदार सुरुवात आणि चांगली सुरुवात त्यांची व्हावी यासाठी आम्ही इतर कुठेही पार्टी आणि हे न करता चांगला वर्षाची सुरुवात आम्हाला करायची होती, म्हणून या लोकांसोबत आम्ही आजच्या वर्षाची सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खरंच त्यांना पांगलीची गरज होती, बिचारी ती पांगली पण आहे.